जय हिंद विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रो, सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत, जे की जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात असणार आहे। जिल्हा न्यायालय भरती 2024 संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्र या परीक्षेच्या संदर्भात विचारणा करत होते की टायपिंग टेस्ट कधी होणार आहे, ही प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे। तर महत्त्वाचे अपडेट आहे बघा। तर या अपडेट मध्ये आपण काय काय बघणार आहोत, एकंदरीत आपण त्याचा आढावा घेऊया। तर बघा, स्टेनोग्राफरची डेट आली आज जी आपण या ठिकाणी जो परिपत्र बघणार आहोत ते स्टेनोग्राफरचा आहे आणि याच्याशी रिलेटेड पुढचे मुद्दे देखील असणार आहे। त्याबरोबरच क्लर्कची टायपिंग डेट केव्हा येईल आणि अजून किती वेळ भेटणार आहे आपल्याला क्लर्कसाठी टायपिंगच्या टेस्टसाठी, आणि जो परीक्षेमध्ये आहे तो कोणता फॉन्ट वापरायचा आहे, कृतीदेव वापरायचा आहे का रेमिंग्टन वरती टायपिंग होणार आहे। या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणाऱ्या 2 ते 3 मिनिटात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी सुरू करूया मूळ मुद्द्याला। बघा, हायकोर्ट बॉम्बे यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे, हे नोटिफिकेशन आहे। सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे मित्रो, आता जे काही 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत जे आहे ते ऍडमिट कार्ड आलेले आहेत, हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत तुम्हाला। ही जी नोटीस आहे ती स्टेनोग्राफर साठी आलेली आहे। बघा, ही जी आहे नोटीस स्टेनोग्राफर साठी आलेली आहे मित्रो। जसही स्टेनोग्राफरची भरती प्रक्रिया या ठिकाणी टायपिंगची संपणार आहे, लगेच त्या दिवशीपासून आपली क्लर्कची टायपिंग टेस्ट सुरू होणार आहे। तर तुम्ही बघा, या ठिकाणी 9 तारखेचं हे परिपत्रक आहे, एकंदरीत कालचं हे परिपत्रक आहे 9 मे 2024 चं आहे। यामधील महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करूया आणि मूळ मुद्द्याला सुरू करूया। तर जे विद्यार्थी स्टेनोग्राफर साठी आहेत त्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट झालेले आहेत, त्यांच्यासाठी ही नोटीस आहे। त्यांनी जे काही तुमचं ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून त्यासोबतच तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे। हॉल तिकीट सोबत काय काय सबमिट करायचं आहे बघा, तुम्ही केलेला अर्ज, जो तुम्ही अर्ज फिलअप केला होता तो अर्ज आणि त्याबरोबरच 2 फोटो तुम्हाला आणि हॉल तिकीटच्या 2 झेरॉक्स, असे एकंदरीत 2-2 कॉपीज तुम्हाला त्या कोर्टामध्ये घेऊन जायचं आहे। संपूर्ण 2-2 कॉपी घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक हॉल तिकीट तुम्हाला सिग्नेचर तुमचे घेऊन परत करण्यात येणार आहे आणि नंतर तुमची 21 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तो हॉल तिकीट कोर्टामधून तुम्हाला घ्यायचा आहे डॉक्युमेंट सबमिट करून। हे खूप महत्वाचं आहे। त्यानंतर तुमची लगेच मित्र त्या 2-3 दिवसाच्या नंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे। ही स्टेनोग्राफरची अपडेट आहे। आपण क्लर्कची अपडेट लगेच बघूया येणाऱ्या स्लाइड मध्ये। त्यानंतर बघा, आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ऍडमिट कार्ड द कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट विल बी रिटर्न वन्स कॉपी द ऍडमिट कार्ड बाय फिक्सिंग द फोटो अँड ऑब्टेनिंग द सिग्नेचर। तुमची सिग्नेचर घेतल्यानंतर तुम्हाला एक हॉल तिकीट त्या ठिकाणी परत करण्यात येईल। तुम्हाला जाते वेळेस 2-2 कॉपी घेऊन जायचे आहेत। काय काय घेऊन जायचं बघा, ऍप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर ऍडमिट कार्डच्या कलर झेरॉक्स घेऊन जायचे आहेत मित्र, कलर झेरॉक्स, आणि 2 पासपोर्ट साईज फोटो जे की तुम्ही फॉर्म सोबत अपलोड केल्या होत्या त्याच फोटो तुम्हाला या ठिकाणी 2 घेऊन जायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळणार आहे। आणि बघा, त्यानंतर बघा, सर्वांच्या क्वेरीज होत्या की फॉन्ट कोणता वापरायचा आहे का ऑनलाईन होणार आहे। तर मित्र हो, यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो, 99% फक्त 1% चेंजेस होऊ शकतो। क्लर्क परीक्षेसाठी देखील हाच फॉन्ट असणार आहे। इंग्लिश मध्ये बघा, एरियल किंवा द टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट वापरला जाणार आहे। त्यानंतर बघा, मराठीसाठी कृतीदेव 055 म्हणजे कृतीदेव 55 हा फॉन्ट वापरला जाणार आहे आणि क्लर्कसाठी देखील हाच फॉन्ट वापरला जाणार आहे। त्यानंतर बघा, आता वळूया क्लर्कसाठी। तर बघा विद्यार्थी मित्र हो, क्लर्कची डेट केव्हा येईल, ही जी स्टेनोग्राफरची टायपिंगची टेस्ट आहे मित्र, ही जसंही संपेल, कारण या ठिकाणी बघा 21 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, बरोबर आहे, 21 मे पर्यंत वेळ दिलेला आहे। 21 मेच्या नंतर लगेच स्टेनोग्राफरची एक्झाम स्टार्ट होईल। स्टेनोग्राफरची एक्झाम स्टार्ट होईल। एक्झाम संपल्याच्या नंतर स्टेनोग्राफरची लगेच तुम्हाला मित्र या ठिकाणी क्लर्कची टायपिंग टेस्टची लिस्ट, त्याबरोबर सेकंड आन्सर की रिस्पॉन्स शीट जी आपण म्हणतो ती लगेच येणार आहे। त्यानंतर तिथून 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला कट ऑफ, त्याबरोबरच तुमची यादी, जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी क्वालिफाय होणार आहेत परीक्षेसाठी त्यांची यादी या ठिकाणी संकेतस्थळावर सादर करण्यात येईल। त्यानंतर लगेच तिथून तुमच्या मित्र एक 7 ते 8 दिवसात म्हणजे एकंदरीत जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 तारखेपर्यंत मित्र आचारसंहिता आहे। 4 तारखेपासून तुमची किंवा 4 तारखेच्या अगोदरच या ठिकाणी तुमची टायपिंग सुरुवात होणार आहे। त्यानंतर अजून किती वेळ भेटणार आहे मित्र, आज तारीख आहे बघा 11, आज आहे 11 मे। 11 मे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला येणारे हे 20 दिवस आणि तिथून तुम्हाला जे दिवस मिळतील 5 किंवा 4 ते तुमचे बोनस दिवस असतील। एकंदरीत मित्र 24 ते 25 दिवस तुम्हाला भेटणार आहेत
टायपिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी. त्यानंतर फॉन्ट कोणता वापरायचा आहे यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला कृतिदेव 055 हा फॉन्ट वापरायचा आहे. कृतिदेव, बरोबर आहे. कृतिदेव या ठिकाणी तुम्हाला फॉन्ट वापरायचा आहे 055. आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस जर कराल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये परीक्षेत नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. अजूनही जे विद्यार्थी मित्र क्लर्कला पात्र होतील किंवा नाही होतील किंवा स्कोर कमी होईल जास्त होईल या चिंतेत असतील तर तुम्ही कोणत्याही कसल्याही प्रकारची चिंता करू नका. फक्त तुम्ही प्रॅक्टिसवर कॉन्सन्ट्रेट करा. कट ऑफ जे काही तुम्हाला मिनिमम मार्क पासिंग साठी ठेवले आहे त्याच आधारित कट ऑफ लागणार आहे. तुम्ही तो जर क्वालिफाय असाल तर तुम्ही या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात टायपिंगची प्रॅक्टिस करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या नोटिफिकेशन बघूया मित्रो. हे जे आहे नोटिफिकेशन हे स्टेनोग्राफरचं आहे. आपलं देखील क्लर्कचं या 4 ते 5 दिवसामध्ये नोटिफिकेशन येईल. त्यामुळे तुम्ही याच्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस कडे लक्ष द्या. त्यानंतर बघा 9 तारखेच आहे. इथून 4 ते 5 दिवसात आपलं येईल आणि आपली जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्याही अगोदर टायपिंग टेस्ट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रॅक्टिस मॅक्झिमम करा. या ठिकाणी बघा या परिपत्रकाबरोबर जी लिस्ट आहे, जे कॅन्डिडेट आहेत स्टेनोग्राफरचे त्यांची लिस्ट आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज ही लिस्ट आहे. तर मित्रो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये एवढंच माझा सांगण्याचा प्रयत्न होता की तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा व्हावा. आणि संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे, स्टेनोग्राफर असेल, क्लर्क असेल, शिपाई हमाल, ही सर्व पदे आहेत ते जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी एंड होणार आहे मित्रो जून मध्ये. नंतर तुम्हाला जूनच्या पुढे नंतर जॉईनिंग भेटण्यास सुरुवात होईल. त्यामुळे 1 महिना तुमच्याकडे बाकी आहे. त्या महिन्याचा तुम्ही जास्तीत जास्त युटिलाइज वापर करून घ्या आणि प्रॅक्टिसवर लक्ष द्या. आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनल सोबत जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर युट्यूब चॅनलवर किंवा आमच्यासारख्या युट्यूब चॅनल अवलंबून न राहता तुम्ही एक सुज्ञान नागरिकच्या दृष्टिकोनातून तुम्ही वेळोवेळी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळतील. अन्यथा आम्ही देखील अपडेट देण्यास तुम्हाला मित्र तत्पर आहोतच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये टायपिंग संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, जसे की ॲक्युरसी कशी वाढवायची, स्पीड कशी वाढवायची. जेही विद्यार्थी मित्र मागे आहेत टायपिंग मध्ये त्यांना मॅक्झिमम त्या व्हिडिओचा फायदा व्हा या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ असणार आहे. तर चला थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त टायपिंगच करत राहा. जय हिंद, धन्यवाद.